नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण क्रेडिट कार्डद्वारे कशाप्रकारे आपल्या अकाउंटला पैसे विड्रॉ करू शकतो। हा प्रॉब्लेम मित्रांनो भरपूर जणांना येतो आणि अदर ॲप्लिकेशन जे आहेत त्याद्वारे आपण जर पैसे विड्रॉ करतो आपण आपल्या अकाउंटला, तर मित्रांनो 2% पासून तर 3% पर्यंत आपल्याला चार्जेस त्या ठिकाणी पे करावे लागतात। तर त्यासाठी एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे मी। आज आपल्यासाठी एक असं ॲप्लिकेशन घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण कमीत कमी म्हणजेच 1% पासून तर 1.1% पर्यंत आपल्याला या ठिकाणी चार्जेस लागतील आणि एका 15 मिनिटाच्या प्रोसिजरनंतर आपण ते पैसे डायरेक्टली आपल्या अकाउंटला विड्रॉ करू शकतो। तर मित्रांनो, त्या ॲप्लिकेशनची प्रोसिजर आणि पूर्णपणे जे प्रोसेस करायची जी पद्धत आहे ते आपण कशाप्रकारे करू शकतो तेही घरी बसून आपण आपल्या फोनच्या सहाय्याने करू शकतो। कमीत कमी वेळात आपण आपल्या अकाउंटला ते पैसे विड्रॉ करू शकतो। तर मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनकडे वळूयात। त्यामध्ये आपण पूर्ण जी प्रोसिजर आहे ती बघणार आहोत। ए टू झेड आपण त्यामध्ये पेमेंट घेण्यापासून तर आपण जी प्रोसिजर आहे ती कशी करू शकतो ते पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि व्हिडिओवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ येणार आहेत, नवनवीन व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे येणार आहेत त्याची जी आपल्याला नोटिफिकेशन आहे ती आपल्याला पहिल्यांदा येऊन जाईल। तर मित्रांनो, चला बघूयात आपल्या स्क्रीनवरती। मित्रांनो, ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपण त्या ठिकाणी लिंकवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा डाउनलोड करू शकतात किंवा ॲप्लिकेशन डायरेक्टली आपण प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर देखील डाउनलोड करू शकता। आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा प्ले स्टोअरवरती हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे नो ब्रोकरेज। नो ब्रोकरेज हे ॲप्लिकेशन माझ्या फोनमध्ये इन्स्टॉल आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो की हे नो ब्रोकरेज हे ॲप्लिकेशनद्वारे आपण कशाप्रकारे आपल्या अकाउंटला पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करू शकतो, तेही कमीत कमी चार्जेसमध्ये। तर या ठिकाणी आपल्याला रेंट पे हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे। तर रेंट पे हे ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। रेंट पे या रेंट पे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती येऊन जाईल। या ठिकाणी आपल्याला पेमेंट टाईप, या ठिकाणी आपल्याला हाऊस रेंट हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर खाली आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली आपला ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे। ईमेल आय डी तो टाका, त्या ठिकाणी आपल्याला जे आपण पेमेंट करणार आहे त्याचं जे आहे ते अपडेट आपल्याला टेक्स्ट मेसेज आणि ईमेलवरती येतात। तर ते व्यवस्थित टाकल्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ते नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी आपली जी डिटेल आहेत ती आपल्याला या ठिकाणी शो करेल। ती डिटेल टाकून त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट ट्रान्सफर इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावावरती आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ते तुम्ही तुमच्या मित्राच्या नावावर घेऊ शकतात किंवा स्वतःचं देखील आपण त्या ठिकाणी नाव, मोबाईल नंबर आणि आपलं जे अकाउंट नंबर आहेत ते देखील आपण ॲड करू शकतो। तर आपण या ठिकाणी आपली जी बेसिक डिटेल आहे ती टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये लँडलॉर्ड नेम म्हणजेच समोरचं आपल्याला ज्याला पैसे पे करायचे आहेत त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। ते ॲज पर बँक रेकॉर्ड म्हणजे बँकेत जे नाव आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे, जेणेकरून पेमेंट कॅन्सल व्हायला नको। त्या ठिकाणी त्याचं नाव टाकल्यानंतर लँडलॉर्ड नंबर म्हणजे मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चूज पेमेंट मोड म्हणजे आपल्याला बँकेमध्ये देखील आपल्याला पैसे ट्रान्सफर करू शकतो ऑन अकाउंट किंवा आपण UPI थ्रू देखील आपल्या अकाउंटला पैसे घेऊ शकतो। तर दोन्ही ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर आपल्याला बँक अकाउंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। मी टाकून घेतो। अकाउंट नंबर टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर करून घ्यायचा आहे। कन्फर्म अकाउंट नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी IFSC कोड आपला टाकून घ्यायचा आहे।
IFSC कोड टाकून BHK टाईप म्हणजे 1 BHK 2 BHK या ठिकाणी आपण काही सिलेक्ट करू शकतात. त्याला काही ऑप्शन नाही आहे, त्याला काही आपण सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर खाली प्रॉपर्टी ॲड्रेसमध्ये आपण आपल्या एरियाचा जो ॲड्रेस आहे तो बेसिक ॲड्रेस आपण या ठिकाणी फिल करू शकतात. आणि खाली आपण रेंट अमाऊंटमध्ये रेंट अमाऊंटमध्ये आपण 5,000 पासून 50,000 पर्यंत आपण ट्रान्सफर करू शकतो. ती अमाऊंट या ठिकाणी टाकून जर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी आपल्याला आपला पॅन कार्ड नंबर द्यावा लागतो. पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. जर आपली अमाऊंट 50,000 पेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड नंबर टाकून खाली सेव्ह पेमेंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह पेमेंट डिटेलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंथ चूज करून घ्यायचं आहे. मंथ चूज केल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेस टू पे या बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती घेऊन येईल. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली जी अमाऊंट आहे, टोटल अमाऊंट आपल्या अकाउंटला जी ट्रान्सफर करतो आहे आपण ती, आणि खाली प्रोसेसिंग फी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला प्रोसेसिंग फीमध्ये आपल्याला 110 रुपये चार्जेस लागलेले आहेत. 10,000 रुपये ट्रान्सफर करण्यासाठी 110 रुपये चार्जेस, म्हणजेच 1.1% आपल्याला चार्जेस या ठिकाणी आपल्याला लागलेले आहेत. तर एवढे कमी चार्जेस फक्त आणि फक्त या ॲप्लिकेशनवरतीच आहेत. दुसरे अदरवाईज कुठल्याही ॲप्लिकेशनवरती तुम्ही जर गेला तर 2% पासून तर 3% आपल्याला चार्जेस लागतात. हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, मी फक्त ॲज अ इन्फॉर्मेटिव्हसाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवत आहे. त्या ठिकाणी आपल्याला आपलं क्रेडिट कार्ड माझं या ठिकाणी ॲड आहे. आपण क्रेडिट कार्ड या ठिकाणी ॲड करू शकतात. ॲड करण्यासाठी आपल्याला फक्त या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲड बटनावरती क्लिक करून आपल्याला कार्ड नंबर, CVV आणि एक्सपायरी वगैरे जे असेल कार्डची बेसिक डिटेल असेल ते ॲड करून घ्यायचे आहेत. ते ॲड केल्यानंतर आपल्याला CVV टाकून या ठिकाणी मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली आपल्याला ते OTP येईल. आपलं जे क्रेडिट कार्डचा जो नंबर दिलेला असेल, आपल्याला क्रेडिट कार्डला जो नंबर आपला दिलेला असेल त्याच्यावरती आपल्याला एक OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल होईल आणि जो आपण अकाउंट नंबर त्या ठिकाणी दिलेला असेल त्या अकाउंटवरती विदिन 15 मिनिट 15 ते 20 मिनिटाच्या आत ते पैसे जे आहेत ते क्रेडिट होतील. तर मित्रांनो, फक्त आणि फक्त 10,000 रुपये ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 110 रुपये विथ GST वगैरे सगळं करून 130 रुपये आपल्याला या ठिकाणी खर्च आलेला आहे. म्हणजे 2% कमी खर्चामध्ये आपण आपल्या अकाउंटला पैसे विड्रॉ करू शकतो. तर हे आपण या ॲप्लिकेशनमध्ये मल्टिपल टाईम्स आपण करू शकतो. त्यामध्ये आपण जर हाऊस रेंटच्या जागी जर आपण या ठिकाणी मित्रांनो आपण दुसरं देखील रिझन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामध्ये आपण जर आपल्याला महिन्यातून 2 किंवा 3दा जर आपल्याला पैसे विड्रॉ करायचे असतील तर आपण त्या ठिकाणी स्कूल कॉलेज फी, ट्युशन फी किंवा अदर सोसायटी मेंटेनन्स आपण दुसरं कुठलंही मोड यूज करून आपण ते पैसे आपल्या अकाउंटला विड्रॉ करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवरती येणार आहेत, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.